Hello friends, today in this lecture we are going to start our unit number 6 heat transfer. आपण या ठिकाणी हीट ट्रान्सफर हा 6वा युनिट जो आहे जो 8 मार्काचा आहे तो आपण या ठिकाणी स्टडी करत होतो. तर यामध्ये आपण आज न्यूटन लॉ ऑफ कूलिंग हा स्टडी करणार आहोत. न्यूटन लॉ ऑफ कूलिंग. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. तर या ठिकाणी न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग जो आहे तो स्टेट करतो की जो रेट ऑफ हीट ट्रान्सफर आहे, सपोज कन्सिडर करा की या ठिकाणी Q हा रेट ऑफ हीट ट्रान्सफर आहे. रेट ऑफ हीट ट्रान्सफर आणि हा जो रेट ऑफ हीट ट्रान्सफर आहे तो दोन फ्लुइडमध्ये जर हीट ट्रान्सफर होत असेल तर त्या ठिकाणी जे रेट ऑफ हीट ट्रान्सफर आणि टेम्परेचर डिफरन्स त्यामधला रिलेशन हे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगनी दिलं जातं. dt कन्सिडर करा. dt म्हणजे काय? टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टू फील्ड. बिटवीन दोन फ्लुइड असतील किंवा एक सॉलिड असेल आणि फ्लुइड असेल त्या ठिकाणी सुद्धा रेट ऑफ कूलिंग म्हणजे जो रेट ऑफ कूलिंग आहे किंवा हिटिंग आहे तो आपण न्यूटन्स लॉनी त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर आपण या ठिकाणी हा रेट ऑफ हीट ट्रान्सफर आणि टेम्परेचर डिफरन्स त्यामधलं जे रिलेशन आहे ते न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगने दिलेलं आहे. तर आपण न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग काय स्टेट करतो ते आपण पाहूया. तर न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग स्टेट करतो जो रेट ऑफ हीट ट्रान्सफर असतो किंवा कधी कधी काय होतं की हीट लॉस होतो, म्हणजे ते थंड होत असेल तो पदार्थ तर त्याचा काय होतं त्या ठिकाणी हीट लॉस होत असतो. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो इट स्टेट दॅट रेट ऑफ हीट ट्रान्सफर और हीट लॉस किंवा त्या ठिकाणी जो काही हीट लॉस होतोय म्हणजे त्या ठिकाणी कूलिंग होते और हीट लॉस इन फ्युइड. त्या फ्युइडमध्ये जे काही हीट लॉस होतोय किंवा त्या ठिकाणी फ्युइड जर गरम होत असेल तर त्या ठिकाणी जे काही हीट ट्रान्सफर होत आहे ती हीट ट्रान्सफर तो जो रेट आहे तो रेट फ्युइड असेल किंवा ते सबस्टन्स असेल तर त्या ठिकाणी तो जो रेट आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स. या ठिकाणी जो टेम्परेचर डिफरन्स आहे त्याशी तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. टेम्परेचर डिफरन्स बिटवीन दॅट टू फ्युइड. मग त्या दोन फ्लुइड मधला जो टेम्परेचर डिफरन्स आहे त्या टेम्परेचर डिफरन्सची तो जो रेट ऑफ हीट ट्रान्सफर आहे किंवा रेट ऑफ हीट लॉस जो काय आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो.
समजतंय? म्हणजे या ठिकाणी हा जो क्यू आहे तो आपण म्हणू शकतो या ठिकाणी क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल Q is directly proportional to temperature difference, that is TT. समजते? हे कोण स्टेट करतं? न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. मग या ठिकाणी जर आपण कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जर टाकला, आता हा जो रेट ऑफ हीट ट्रान्सफर आहे हा आपण पर युनिट घेतो, पर युनिट एरिया. मग जर सपोज त्या ठिकाणी जर एरिया ए असेल तर आपण या ठिकाणी इथे तो जो एरिया आहे तो त्या ठिकाणी एरिया आपण कॅपिटल ए घेऊया. म्हणजे फॉर्म्युला होईल क्यू इज रेट ऑफ हीट ट्रान्सफर पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स. मग या ठिकाणी पर युनिट एरियाच्या ऐवजी युनिट एरियाच्या ऐवजी जर एरिया ए असेल तर आपण ह्या टेम्परेचर डिफरन्सला एरियाने मल्टिप्लाय करू. त्यानंतर हा जर प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल हा जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कॉन्स्टंट घ्यावा लागेल, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. तर आपण हा जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे तो काढून आपण जर त्या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी काढून आपण त्या ठिकाणी एक कॉन्स्टंट टाकणार आहोत, प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल काढून. मग आपला फॉर्म्युला होईल Q इज इक्वल टू तो जो कॉन्स्टंट आहे तो आपण घेतो H. मग आपला फॉर्म्युला होईल Q इज इक्वल टू HA इंटू DT. DT म्हणजे काय? टेम्परेचर डिफरन्स. समजतंय? या ठिकाणी H जो आहे त्याला आपण म्हणतो कन्व्हेक्टिव्ह हीट ट्रान्सफर कोएफिशियंट. हा जो H आहे त्याला आपण म्हणतो कन्व्हेक्टिव्ह हीट ट्रान्सफर कोएफिशियंट. ओके, समजतंय? कन्व्हेक्टिव्ह हीट ट्रान्सफर कोएफिशियंट म्हणजे काय असेल? H असेल. ओके. मग न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग नुसार आपला फॉर्म्युला काय? Q इज इक्वल टू HA इंटू डेल्टा T. जर आपल्याला ह्या कन्व्हेक्टिव्ह कोएफिशियंट जो आहे H त्याची जर डिफरेन्शिएशन करायची म्हणली मग आपण हा फॉर्म्युला परत एकदा या ठिकाणी घेऊया. ओके, मग या ठिकाणी H जर आपण फाइंड करायचा प्रयत्न केला तर H किती येईल या ठिकाणी? H इज इक्वल टू काय सांगा, हा ए जर या साईडला घेतला तर त्या ठिकाणी काय येईल? तिथे Q अपॉन A. काय येतो? Q अपॉन A. तसंच हा dt जर या साईडला घेतला तर तिथे काय येईल? अपॉन dt. समजतंय? म्हणजे हा झाला फॉर्म्युला H चा. H म्हणजे काय? कन्व्हेक्टिव्ह कोएफिशियंट किंवा कन्व्हेक्टिव्ह हीट ट्रान्सफर कोएफिशियंट. हा जो H आहे याची जर डेफिनेशन करायची म्हणली कन्व्हेक्शन कोएफिशियंटची, याला आपण म्हणतो कन्व्हेक्शन कोएफिशियंट देखील आपण या ठिकाणी त्याचं दुसरं नाव आहे कन्व्हेक्शन कोएफिशियंट.
मग हा जो कन्व्हेक्शन कोएफिशियंट आहे किंवा कन्व्हेक्टिव्ह हीट ट्रान्सफर कोएफिशियंट आहे त्याचं जर डेफिनेशन करायची म्हणली तर हा H म्हणजे काय असेल, Q असेल, रेट ऑफ हीट ट्रान्सफर. कन्व्हेक्टिव्ह हीट ट्रान्सफर कोएफिशियंट और कन्वेक्शन कोएफिशियंट इज डिफाइंड एज रेट ऑफ हीट ट्रान्सफर Q. हा Q कधी असेल, ज्यावेळेस क्रॉस सेक्शनल एरिया ज्याच्या थ्रू हीट जाते तो किती असेल, 1 असेल आणि टेम्परेचर डिफरन्स किती असेल, 1 असेल. समजतंय? मग आपण याचे डिफिनेशन घेऊ शकतो. द कन्व्हेक्टिव्ह convection coefficient is defined as the amount of heat transfer passing through the fluid when cross section area A is unit and temperature difference between fluid is unit. त्यावेळेस आपण H ला आपण Q म्हणू शकतो, अशी डेफिनेशन करू शकतो. किंवा आपण याची डेफिनेशन डायरेक्ट ह्या फॉर्म्युलामध्ये जे दिसतंय त्यानुसार देखील डेफिनेशन आपण तयार करू शकतो. जसं की आपण असं म्हणू शकतो, कन्व्हेक्शन कोएफिशियंट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ हीट ट्रान्सफर रेट. Q म्हणजे काय, हीट ट्रान्सफर रेट किंवा रेट ऑफ हीट ट्रान्सफर. रेशो ऑफ रेट ऑफ हीट ट्रान्सफर टू ओव्हरऑल टेम्परेचर डिफरन्स dt into surface area A. सरफेस एरिया मल्टिप्लाय करायचं. समजतंय? म्हणजे इट इज द रेशो ऑफ Q, रेट ऑफ हीट ट्रान्सफर, अँड प्रोडक्ट म्हणजे आपण गुणाकार घेऊया, प्रोडक्ट ऑफ टेम्परेचर डिफरन्स अँड सरफेस एरिया A. तो जो सरफेस एरिया असेल तो आपण A घेऊया. समजतंय? म्हणजे हा होता न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. त्यानंतर आपण जे टाइप ऑफ कन्व्हेक्शन जे आहे, कन्व्हेक्शन रेट ऑफ हीट ट्रान्सफर जी कन्व्हेक्शननी होते त्याचे जे दोन टाइप्स आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. टाइप ऑफ कन्व्हेक्शन. टाइप ऑफ कन्व्हेक्शन. तर कन्व्हेक्शनची टोटल एक 2 टाइप पडतात. पहिला आहे नॅचरल कन्व्हेक्शन आणि दुसरा आहे फोर्स कन्व्हेक्शन. फर्स्ट वन आहे नॅचरल कन्व्हेक्शन आणि दुसरा आहे फोर्स कन्व्हेक्शन. हे 2 टाइप आपल्याला पाहायचे आहेत. तर या ठिकाणी जे नॅचरल कन्व्हेक्शन आहे त्याला आपण फ्री कन्व्हेक्शन देखील म्हणतो, और फ्री कन्व्हेक्शन. हे जे 2 टाइप आहे त्यामधलं आपण फर्स्ट स्टडी करूया, नॅचरल कन्व्हेक्शन और फ्री कन्व्हेक्शन. ओके, हा जो पहिला टाइप आहे तर नॅचरल कन्व्हेक्शन मध्ये काय होतं, ज्यावेळेस एखादा फ्लुइड एखाद्या हॉट सरफेस किंवा कोल्ड सरफेस वरती जर मूव्ह होत असेल, एक एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी सांगतोय मी. सपोज कन्सिडर करा एखादा फ्लुइड आहे, तो फ्लुइड सपोज या ठिकाणी एक सरफेस आहे, सपोज हा एक हॉट सरफेस आहे, गरम सरफेस आहे, एकदम तापवलेला, इमेजिन होत आहे. आणि ह्या सरफेस वरतून जर एक थंड हवा, कोल्ड फ्लुइड हा जर फ्लो होत असेल, समजतंय? या ठिकाणी हा एक हॉट सरफेस आहे.
की ज्या हॉट सरफेसवरतून एक थंड हवा जी कोल्ड फ्लुइड आहे ती जर या ठिकाणी फ्लो होत असेल, इमेजिन होतं या ठिकाणी जी थंड हवा आहे ती या सरफेसवरतून जर फ्लो होत असेल, तर त्या ठिकाणी जो टेम्परेचर डिफरन्स आहे, या ठिकाणी जो टेम्परेचर डिफरन्स आहे, सपोज कन्सिडर करा की या ठिकाणी जो हॉट सरफेस आहे त्याचं टेम्परेचर हायर आहे, ते सपोज त्याचं टेम्परेचर T1 आहे आणि जे फ्युइल्ड आहे जे त्या सरफेसवरून फ्लो होत आहे त्याचं टेम्परेचर T2 आहे. तर या ठिकाणी हा जो टेम्परेचर डिफरन्स होईल T1 मायनस T2, त्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, हा जो टेम्परेचर डिफरन्स असेल T1 मायनस T2 म्हणजेच हा जो टेम्परेचर डिफरन्स याला आपण काय म्हणतो DT. समजतंय, DT म्हणजे टेम्परेचर डिफरन्स T1 मायनस T2. मग ह्या दोघांमध्ये सरफेस जो आहे तो गरम आहे आणि जे फ्लुइड त्या सरफेसवरून पास होत आहे ते थंड आहे. मग त्या ठिकाणी जो टेम्परेचर डिफरन्स तयार होतो, ओके, त्यामुळे त्या ठिकाणी काय होतो, एक डिफरन्स इन डेन्सिटी तयार होतो त्या फील्डमध्ये. त्या फील्डमध्ये डिफरन्स इन डेन्सिटी कसं तयार होईल, जे फ्लुइड ह्या हॉट सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, जे फ्लुइड ह्या हॉट सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, या ठिकाणी जवळचं जे फ्लुइड असेल ते फ्लुइड काय होईल, त्या हॉट सरफेसची हीट घेईल आणि ते फ्लुइड काय होईल, प्रसरण पावेल. समजतंय, ते फ्लुइड गरम होईल ना. जो गॅस या हॉट सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तो काय होईल, गरम होईल. गरम झाल्यामुळे तो प्रसरण पावेल. प्रसरण पावलं म्हणजे त्याची डेन्सिटी काय झाली, कमी झाली. आणि वरचा जो गॅस आहे या ठिकाणचा जो काही गॅस असेल तो गॅस काय असेल, कंपॅरेटिव्ह जो कॉन्टॅक्टमध्ये असेल सरफेसच्या, हॉट सरफेसच्या, जो हॉट सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तो गरम होईल गॅस आणि त्याची डेन्सिटी काय होईल, कमी होईल. आणि जो वरचा गॅस आहे तो थंड असेल आणि थंड असल्यामुळे त्याची डेन्सिटी काय असते, जास्त असते, त्याचं वजन जास्त असतं. त्यामुळे हा गॅस काय होतो, खालच्या दिशेने काय होतो, मूव्ह होतो. आणि हा गरम झालेला गॅस जो गरम झालेला जो गॅस आहे तो काय होतो, तो वरच्या दिशेने मूव्ह होतो. वरच्या दिशेने काय मूव्ह होईल, कारण की गरम झालेला गॅस जो आहे त्याची डेन्सिटी कमी होते, म्हणजे तो हलका होतो. हलका झाल्यामुळे तो गॅस वरती जातो आणि जो थंड गॅस असतो त्याचं वजन हे जास्त असतं, त्यामुळे तो काय होतो, परत एकदा खाली मूव्ह होतो. खाली मूव्ह झाल्यानंतर परत तो गॅस कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, हॉट सरफेसच्या. आणि हॉट सरफेसच्या परत कॉन्टॅक्टमध्ये आला, परत तो गरम होईल आणि गरम झाल्यामुळे परत तो हलका होऊन तो परत वरती जातो. मग या ठिकाणी जो डेन्सिटी डिफरन्स होतोय, म्हणजे जो गॅस गरम आहे त्याची डेन्सिटी कमी आहे, जो गॅस थंड आहे वरच्या साईडला त्याची डेन्सिटी ही जास्त असते. मग हा जो डेन्सिटी डिफरन्स तयार होतो त्यामुळे या ठिकाणी काय होतं, ऑटोमॅटिकली नॅचरली त्या ठिकाणी त्या गॅसची ट्रान्सफर होते. आणि हा जो सरफेस प्लेट आहे त्या सरफेस प्लेटची हीट तो गॅस घेऊन जात असतो, त्यामुळे ती सरफेस प्लेट काय होते, थंड होत जाते, ती कूल होत जाते. समजते. मग या ठिकाणी हीट जी ट्रान्सफर होते ह्या सरफेसमध्ये आणि त्या फ्लुइडमध्ये ती कशी होते, नॅचरल होते, ती आपोआप होते त्या ठिकाणी. समजते, ती नॅचरली होत आहे, त्यामुळे त्याला आपण म्हणतो नॅचरल कन्व्हेक्शन. मग ह्या नॅचरल कन्व्हेक्शनचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हणलं, जर आपण चहाचा कप ठेवला सराउंडिंग मध्ये, समजते, एक चहाचा कप घेतला मी या ठिकाणी आणि तो जर मी सराउंडिंग मध्ये ठेवला, हा चहाचा कप, तर त्या ठिकाणी देखील काय होतं, या चहामधला कपामधला जो काही चहा ठेवलेला आहे तो गरम असतो. कालांतराने काय होतो, तो चहाच्या कपामध्ये जो फील्ड आहे त्याचा आणि सराउंडिंगचं जे टेम्परेचर आहे त्या ठिकाणी टेम्परेचर डिफरन्स तयार होतो, तो खूप जास्त डिफरन्स असतो. टेम्परेचर डिफरन्स असल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, नॅचरल कन्व्हेक्शन घडतं आणि नॅचरल कन्व्हेक्शन होऊन हा चहा काय होतं, थंड होतो जातो, म्हणजे तो आपोआप होतो, नॅचरली होतो. तसंच नॅचरल रॉक इन कुलिंग टॉवर हे देखील त्याचं एक्झाम्पल आहे.
किंवा राईज ऑफ स्मोक फ्रॉम द फायर, म्हणजे एखादा गॅस जर आपण जाळला किंवा एखादा फ्युएल जर आपण बर्न केला, या ठिकाणी कन्सिडर करा एक फायर बॉक्स आहे आणि या ठिकाणी मी काय करतो, एक फ्युएल काय करतो, बर्न करतो. समजतं, या ठिकाणी फ्युएल मी काय करतो, बर्न करतोय आणि फ्युएल बर्न केल्यानंतर जो काही धूर तयार होतो, तो धूर कधी पण पहा तो गरम असतो, तो हलका असतो, त्यामुळे तो काय होतो, वरच्या दिशेने धूर काय होतो, वरती वरती त्याची मुवमेंट चालू असते, वरच्या दिशेने तो मूव्ह होत असतो. समजतंय, धूर कधीही वरच्या दिशेने जातो, तुम्ही बघा एकदा ट्राय करून. जरी कचरा वगैरे जरी जाळला तरी त्याचा धूर कसा होतो, धूर झालेला तो वरच्या दिशेने जातो, वरती वरती ना, तो हलका असतो. पण ते पण तसंच होतं, त्या ठिकाणी नॅचरल कन्व्हेक्शन घडते, ते नॅचरली घडते. समजतंय. त्यानंतर नेक्स्ट, आता आपल्याला नेक्स्ट पुढचं स्टडी करायचं आहे फोर्स कन्व्हेक्शन, जे कन्व्हेक्शनचा दुसरा टाईप आहे. तर फोर्स कन्व्हेक्शन म्हणजे काय, आपण त्या ठिकाणी दोन फ्लुइडमध्ये जे काही हीट ट्रान्सफर होणार आहे, ते हीट ट्रान्सफर आपण फोर्सफुली त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर करणार आहोत. फोर्सफुली म्हणजे काय, जसं की या त्या ठिकाणी मी एक फॅन लावले, समजतंय. म्हणजे जसं की या ठिकाणी कन्सिडर करा की एक हॉट सरफेस आहे आणि ह्या हॉट सरफेस वरती आपल्याला काय करायचं आहे, जे काही फ्लुइड आहे, जो काही गॅस आहे, तो गॅस आपल्याला या ठिकाणी फॅनच्या साहाय्याने आपल्याला त्यावरती तो सोडायचा आहे. सपोज या ठिकाणी फॅन आहे, फॅन किंवा ब्लोअर असेल, ह्या ब्लोअरचा जोराने आपण फिरवला, ज्याला जर इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली आपण, तर या ठिकाणी काय होईल की ब्लोअरच्या मदतीने आपण जो गॅस आहे तो या सरफेस वरतून आपण फ्लो करणार आहोत. या ठिकाणी इमेजिन होत आहे, म्हणजे आपण काय केलं, त्या सरफेस वरतून, हॉट सरफेस वरतून जे फ्युइड आहे त्या फ्युइडला आपण काय केलंय, फोर्सफुली बाय युजिंग अ ब्लोअर ऑर फॅन त्याला आपण त्या ठिकाणी मूव्ह केला. मग या ठिकाणी आपण एक्सटर्नल सोर्सचा उपयोग केलाय, ते नॅचरली घडतंय का, या ठिकाणी नॅचरली आपण तो गॅसला मूव्ह होतोय का, नॅचरली मूव्ह होत नाहीये ते गॅस, या ठिकाणी आपण फॅन लावलाय, म्हणजे ह्याला आपण म्हणतो फोर्स कन्व्हेक्शन. या ठिकाणी एक फोर्स आपण लावलेला आहे फॅनच्या साहाय्याने त्या गॅसवरती, फॅनच्या साहाय्याने आपण काय करतो, फोर्स एक्झर्ट करतो त्या गॅसवरती आणि तो गॅस काय करतो, हॉट सरफेसवरून फ्लो होतो आणि हॉट सरफेसवरून जात असताना त्या ठिकाणी त्या सरफेसची हीट तो काय करतो, गॅस काढून देतो. मग ह्या टाईपचं जे काही कन्व्हेक्शन आहे त्याला आपण म्हणतो फोर्स कन्व्हेक्शन. समजलं फोर्स कन्व्हेक्शन काय आहे ते. याचा एक्झाम्पल असेल ऍक्शन ऑफ प्रोपेलर इन फ्युइल किंवा फ्युइल इन रॅडिएटर ऑफ ऑटोमोबाईल कूलिंग सिस्टीम. जे ऑटोमोबाईल जे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असतात त्या ठिकाणी पहा, ऑटोमोबाईल व्हेकलमध्ये कूलिंग सिस्टीम असते, त्या कूलिंग सिस्टीम मध्ये पाणी वगैरे टाकतो आणि पाण्याला आपण पंपच्या साहाय्याने काय करतो, इंजिनच्या आजूबाजूला आपण ते मूव्ह करतो, याला फोर्सफुली त्याला मूव्ह करतो. तिथे पंप वगैरे आपण लावलेला असतो किंवा मोटर लावलेली असते, त्याच्या साहाय्याने आपण ते पाणी काय करतो, त्या ऑटोमोबाईल इंजिन मध्ये फ्लो होतं आणि ते त्या इंजिनची हीट काय करतं, काढून घेतं. मग त्या ठिकाणी जे काही हीट ट्रान्सफर होतं त्याला आपण काय म्हणतो, फोर्स कन्व्हेक्शन म्हणतो.